सदाशिवसमारम्भाम् शङ्कराचार्यमध्यमाम् अस्मदाचार्यपर्यन्ताम् वन्दे गुरुपरम्पराम्। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयम् नमामि भगवत्पादं शङ्करं लोकशङ्करम्। शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतो वन्दे भगवन्तो पुनः पुनः। ओम नमो नारायण। भगवत पूज्यपाद आद्य शंकराचार्य यांच्या जयंतीच्या निमित्ताने 10 दिवस पर्यंत त्यांनीच भाष्य केलेल्या उपनिषदांवर, दशोपनिषदांवर चिंतनाचा आपला हा प्रयत्न आणि त्याचा आजचा 8वा दिवस आहे। आजचा अत्यंत पवित्र दिवस आहे, अक्षय्य तृतीया। आणि या तृतीयेच्या दिवशी याला 3.5 मुहूर्तातला एक मुहूर्त म्हणून अत्यंत प्रसन्न शुभ संकल्प करण्याचा, देवाला काही मागण्याचा आणि तो पाहिजे ते देण्यास समर्थ आहे असा विश्वास ठेवून त्या परमेश्वराची आराधना करण्याचा हा दिवस आहे। भारतीय संस्कृती किती गोड आहे। आपण पितृपक्षामध्ये आपल्या पितरांचं स्मरण करतो आणि त्यांना जेवू घालतो। आणि आत्ता या वैशाखामध्ये, या वणव्यामध्ये आणि आपण अक्षय तृतीयेला आणि सुंदर पद्धतीने आपल्या पितरांचं स्मरण करतो आणि त्यांना, त्याला आपण म्हणतो पाणी पाजणे, त्यांना त्या ठिकाणी आपण क्षुधा आणि तृषा या दोन्हीचं देखील त्या ठिकाणी आणि पूर्णत्वाला नेणे आणि पितरांची अशांती कमी करणे यासाठी आणि हा दिवस आपण अक्षय तृतीयेचा आहे। या दिवशी आणखी काय वैशिष्ट्य आहे तर या दिवशी आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भगवान परशुराम, भगवान विष्णूंचे 6वे अवतार यांचा जन्मोत्सव या दिवशी साजरा होतो। यांची जयंती या दिवशी साजरी होते। आणि भगवान परशुराम अग्रतश्चतुरो वेदाः पृष्ठतः सशरम धनुः इदं ब्राह्मण इतं क्षात्रम शापादपि शरादपि, त्यांचं वर्णन केलेलं आहे। ब्रह्मतेजही त्यांच्यामध्ये आहे, क्षात्र तेजही त्यांच्यामध्ये आहे आणि या दोन्ही तेजामुळे शापादपि शरादपि, शाप दिला तरी भस्मसात करू शकतात आणि शर म्हणजे धनुष्यबाणाचं सामर्थ्य देखील त्यांच्यावर आहे। अशी फार कमी व्यक्तिमत्व, अशी फार कमी महापुरुष आहेत। छत्रपती शिवाजी महाराज शापादपि शरादपि दोन्ही त्यांच्याजवळ आहे म्हणून श्रीमंत योगी असं त्यांचं नाव आहे। तर तसंच भगवान परशुराम ईश्वराचे 6वे अवतार आणि त्यांचा आज जन्मदिवस आहे। आज महात्मा बसवेश्वरांची देखील जयंती आहे। या सर्व महापुरुषांना आपण वंदन करून आदि शंकराचार्यांच्या चरणावर नतमस्तक होऊन आज आपण आपल्या आणि आजच्या उपनिषदाला सुरुवात करणार आहोत। आजचा उपनिषद हा बृहदारण्यक उपनिषद आहे आणि अत्यंत मोठा उपनिषद आहे। पण जसे इतर उपनिषदामध्ये अत्यंत सुंदर तत्वज्ञान या ठिकाणी आहे, इथे देखील प्रचंड तत्वज्ञान याच्यामध्ये आहे। यजुर्वेदीय म्हणजे यजुर्वेदाचा हा उपनिषद असल्यामुळे याला यजुर्वेदीय उपनिषद म्हणतात, बृहदारण्यकाला। आणि आपले जे 4 वाक्य आपण त्या दिवशी पाहिले, अयमात्मा ब्रह्म, प्रज्ञानम ब्रह्म, तत्वमसी, त्याच्यामध्ये आणखी एक वाक्य आहे अहम ब्रह्मास्मी। यजुर्वेदाचं महावाक्य, वेदातल्या 4 वाक्यापैकी अहम ब्रह्मास्मी हे जे वाक्य, याच्यातच सगळं आलं। मी ब्रह्म आहे, याची जाणीव केव्हा होईल? अहंकाराने नाही, ती जाणीव परमेश्वराशी तादात्म्य पावल्यानंतर, अरे मी ब्रह्म आहे आणि म्हणून मला जबाबदारीने वागावं लागेल, मला त्या पद्धतीने चालावं लागेल। आणि म्हणून हे जे अहम ब्रह्मास्मी हे जे आणि महावाक्य आहे
हे बृहदारण्यक उपनिषदामधलं आहे. केवढा मोठा आहे, 427 मंत्र. आता आपण काल पाहिलं, याला आपण यजुस म्हणू. म्हणजे मंत्र, अथर्व वेदामध्ये मंत्र आहेत, ऋग्वेदामध्ये आणि ऋचा आहेत, तसं सामवेदामध्ये साम आहेत, यजुर्वेदामध्ये यजुस. पण आता सगळ्यांना लक्षात राहा म्हणून मंत्र म्हणू आपण. असे किती मंत्र आहेत? 427 मंत्र आहेत. या बृहदारण्यक उपनिषदाचे 6 भाग त्यांनी त्या ठिकाणी केलेले आहेत आणि त्याला त्यांनी अध्याय म्हटलेले आहे. आता या प्रत्येक अध्यायामध्ये आणि जर सगळा विचार केला तर 47 भाग त्यांनी त्याचे त्या ठिकाणी केलेले आहेत. या उपनिषदाचे कर्ते ऋषी आपल्या सगळ्यांना कल्पना आहे, यजुर्वेदामध्ये योगेश्वर याज्ञवल्क्य आहेत. आता हे जे याज्ञवल्क्य आहेत यांनी प्रचंड ज्ञान आहे त्यांचं, तर त्यांनी हा उपनिषद संकलित केला असं या ठिकाणी प्रघात आहे. आता काय होतो याचा अर्थ? बृहद आणि आरण्यक असं नाव का ठेवलं असेल? बृहदारण्यक उपनिषद. आता बृहद म्हणजे आकाराने मोठा, आणि केवळ आकाराने नाही, विचाराने देखील मोठा, मनाने देखील मोठा, तत्वाने देखील मोठा, म्हणून तिथे बृहद शब्द वापरला. त्याचा आपण विचार थोडासा आणखी करूच. आणि आरण्यक शब्द वापरलेला आहे. आरण्यक म्हणजे अरण्यामध्ये तयार झालेला, म्हणजे असे सरळ सरळ अर्थ आहे. आता बृहद शब्द का वापरला? कारण तो आकाराने 427 मंत्र आहेत इतरांपेक्षा, त्याचे जवळजवळ 47 भाग आहेत, 6 त्या ठिकाणी अध्याय आहेत. एवढा मोठा तो एकदम वाचता येत नाही. म्हणजे 12 मंत्राचा एक उपनिषद कुठे आणि 427 मंत्राचा कुठे, म्हणून त्याचं नाव बृहद मोठा ठेवलेला आहे. आणि तो विचाराने देखील मोठा आहे. ज्ञानेश्वरीचा 10वा अध्याय गुरुचं वर्णन करताना त्यांनी म्हटलं, नमो विशदबोध विदग्धा विद्या रविंद प्रबोधा परा प्रमेय प्रमदा विलासिया नमो चतुरचित्त चकोर चंद्रा आत्मानुभव नरेंद्रा श्रुतिसार समुद्रा मन्मथ मन्मथा, असं सद्गुरुरायाचं वर्णन केलेलं आहे. बृहद आरण्यकाचं देखील हेच वर्णन करता येते. नमो सुभाव भजन भाजना भवे कुंभ भंजना आणि विश्वोद्भव भुवना. याच्यामध्ये जे सगळं तत्वज्ञान आहे, ते याची उत्पत्ती कशी झाली, सृष्टीची रचना कशी झाली, अशा पद्धतीने त्या ठिकाणी सगळं सांगितलं. मनुष्याची कशी झाली, निरनिराळे तत्वज्ञान, जगातलं सगळं तत्वज्ञान म्हणून आपण ते बृहदारण्यक उपनिषदामध्ये जवळजवळ चर्चेला गेलेला आहे. आणि म्हणून याला बृहद शब्द वापरला, म्हणजे मोठा, आकाराने मोठा, विचाराने मोठा. आता आरण्यक शब्द का वापरला? तर आपल्या सगळ्यांना माहिती आहे की त्या काळामध्ये हे जे गुरुकुल असायचे, हे सगळे आश्रम आणि अरण्यामध्ये असायचे, वनवासामध्ये असायचे. आणि त्या ठिकाणी ते गुरु आपल्या विद्यार्थ्यांना शिकवायचे आणि समावर्तन समारंभ ते दिव्य तेजस्वी व्हायचे. आणि म्हणून त्यांना जाताना त्यांना जे घरी न्यायचे त्याला समावर्तन समारंभ म्हणतात. तो दुपारी 12 वाजता, कारण दिव्य तेजाने ते आणि झळकून जायचे विद्यार्थी, तर त्यांच्या तेजाचा त्रास सूर्याला होऊ नये म्हणून सूर्य प्रखर केव्हा आहे? दुपारी 12 वाजता. यांचं तेज आणि त्याचं तेज एक व्हावं, आणि म्हणून दुपारी 12 वाजता भर उन्हामध्ये हा समावर्तन समारंभ असायचा. इतके तेजस्वी त्या ठिकाणी व्हायचे. पण हे सगळं अरण्यामध्ये, आणि या अरण्यामध्ये चर्चा व्हायची. ऋषी मुनींच्या कुट्या देखील, ज्याला आश्रम झोपड्या म्हणू आपण, त्या देखील अरण्यामध्ये असायच्या. कारण अरण्यामध्ये वातावरण कसं आहे? ईश्वराशी तादात्म्य पावणारं वातावरण आहे. संसार दुःख जे आहे ते थोडं दूर, इकडच्या उपाध्या कोणत्याच नाही. आणि जंगलामध्ये तो आणि मी तन्मय अवस्था त्या ठिकाणी व्हायची आणि तिथे चर्चा होऊ शकायच्या. आणि म्हणून आपल्यामध्ये अरण्यामध्ये राहण्याची सवय होती. असे खूप अरण्य होते आपल्याला याच्यामध्ये माहिती आहे. नैमिषारण्य शब्द माहिती आहे, दंडकारण्य आपल्याला शब्द माहिती आहे. त्याशिवाय खांडववन आहे, वृंदावन आहे, मधुवन आहे. मधुवन हवे राधिका नाचेरी वगैरे आपल्याला माहिती आहे. मधुवन भगवान श्रीकृष्णाचं. असं वनामध्ये आणि त्या काळातले ऋषीमुनी राहायचे
आणि त्या ठिकाणी चर्चा व्हायच्या आणि त्या चर्चेतून मंथुनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांडी वेगळी. तर त्याच्या व्यर्थ कथा संसारामध्ये इकडे जर राहिलो तर या ठिकाणी व्यत्यय आहेत. मग त्या अरण्यामध्ये जी साधना व्हायची तिला म्हणायचे अव्यत्यया साधना. आणि ती ही जी ज्ञानेश्वरांची समाधी आहे ना, संजीवन समाधी, ही अव्यत्यया समाधी आहे. तिला व्यत्यय करता येत नाही आणि म्हणून ती संजीवन आहे. तशी या ठिकाणी अव्यत्यया चर्चा व्हायची, मध्ये कुठलाच व्यत्यय त्याच्यामध्ये यायचा नाही. आणि म्हणून अरण्यामध्ये ह्या सगळ्या चर्चा व्हायच्या, म्हणून त्याला अरण्यक शब्द वापरला. त्या चर्चेतून जे नवनीत बाहेर यायचं आणि ते त्या ठिकाणी जे निघायचं त्याला अरण्यक म्हणायचं. ऋषीमुनींनी अरण्यामध्ये त्या वेदधारा पकडल्या म्हणून त्याला अरण्यक शब्द वापरतात. आणखी अरण्यक का म्हटलं? ज्ञानेश्वरांची एक सुंदर विरहिणी आहे. त्या विरहिणीमध्ये ते म्हणतात, आपुलेनी रंगे येत होती व साजनी तव वनवासीये की आळंगिले गे माये बोले ना बोलू देईना तेथे पाहणे ते अवघे पारुषले घे माये. म्हणजे त्याने त्या ठिकाणी आपल्याच रंगामध्ये जीव ज्यावेळेस असतो तर त्या ठिकाणी खरोखर इकडचा संसाराचा वनवास आहे. मग अशा वेळी त्या वनवासामध्ये जीव आपल्याच रंगामध्ये आहे आणि म्हणून तो त्याच्यामध्ये रत आहे त्या ऐहिक सुखामध्ये. तव वनवासी की आळंगिले घे माये. वनवासी कोण आहे? तो परमेश्वर परमात्मा आहे आणि तो परमेश्वर परमात्मा त्याने आलिंगन या ठिकाणी दिलं आणि त्या ठिकाणी त्या अरण्यामध्ये त्या परमेश्वराशी मी तादात्म्य पावलो. आणि म्हणून माऊलींनी म्हटलं, तव वनवासी की आळंगिले घे माये बोले ना बोलू देईना तेथे पाहणे ते अवघे पारुषले घे माये. मग आता तो जो भगवान आहे तिथे ऐहिक सुख, इकडच्या सगळ्या क्रिया या सगळ्या नष्ट झाल्या. काही पाहणं नाही, न पाहणं नाही, तोच सर्वत्र जो व्याप्त आहे तोच मला दिसतो आहे. अरण्यामध्ये ज्यावेळेस राहतो माणूस तेव्हा प्रभू प्रेमाची प्रचिती त्या ठिकाणी येते आणि त्या प्रचितीमध्ये आंतरिक जो भाव बाह्य प्रगट होतो, जे उत्कट भाव बाह्य प्रगट होतो, जे स्पॉन्टेनियस अगदी नैसर्गिकरित्या आतून बाहेर येते, ते जे आहे ते अरण्यक, ते परमेश्वराचीच गुणगान करणार आहे. आणि म्हणून आकाराने विचाराने मोठा असलेला आणि अरण्यामध्ये तयार झाला म्हणून याला अरण्यक शब्द वापरला. आणि म्हणून बृहद आरण्यक उपनिषद इतकं सुंदर या ठिकाणी त्या ठिकाणी दिलेलं आहे. याच्यामध्ये काय आहे? या बृहद आरण्यक उपनिषदामध्ये मी सुरुवातीला सांगितलं महावाक्य आहे अहम ब्रह्मास्मी. ऐकणी सुंदर वाक्य. त्याचा अर्थ आता पुढे येईलच जे काय यायचं ते. दुसरं एक आहे, आपण नेहमी म्हणतो आणि आपल्याला माहित आहे ते पण कुठून आलं माहित नाही. असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय मृत्योन्मा अमृतंगमय. हे जे आहे की अंधाराकडून प्रकाशाकडे जा, मर्त्याकडून अमर्त्याकडे जा आणि अमृतत्वाकडे जा. हे जे त्या ठिकाणी आहे तर ते जे अमृतत्वाकडे जाणं आहे, अंधाराकडून प्रकाशाकडे, असतो मा सद्गमय तमसो मा ज्योतिर्गमय, अंधाराकडून प्रकाशाकडे जा, असत्याकडून सत्याकडे जा आणि मृत्यू म्हणजे मर्त्याकडून अमृतंगमय म्हणजे अमृत तत्वाकडे जा. हे जे तत्वज्ञान आहे हे तत्वज्ञान आपल्या आणि बृहदारण्यक उपनिषदामधलं आहे. आता आपण सांगितलं उपनिषद मोठा आहे, 6 अध्याय 47 भाग आणि 427 मंत्र यजुष त्याच्यामध्ये आहे. आता हे जे उपनिषद आहे याला कांडत्रयात्मक आपण पहिल्या दिवशी त्या ठिकाणी पाहिलं. ज्ञानेश्वरींना देखील कांडत्रयात्मकू असा शब्द वापरलेला आहे. वेद देखील कांडत्रयात्मक आहे, उपनिषद कांडत्रयात्मक आहे. या उपनिषदाची मांडणी देखील कांडत्रयात्मक आहे. 3 कांड याच्यामध्ये. तसे आपण त्याचे 3 2 वेळा प्रकार केले त्यांनी. कोणते केले? पहिला प्रकार आहे 3 कांड कोणते कोणते हे आपल्याला लक्षात राहण्यासाठी. पुढे आपण त्या चर्चेमधून एखाद्या वेळेस लक्षात नाही राहिलं तर आपल्याला ते मुद्दाम तुम्हाला सांगून राहिलो. मग त्याच्यामध्ये 3 कांड दिले. एक आहे मधुकांड,
या 6 अध्यायापैकी पहिले 2 अध्याय हे मधुकांडाचे आहेत. मग आहे मुनिकांड, ते 3रा आणि 4था, आणि 5वा आणि 6वा अध्याय त्याला खिलकांड, पुरवणी कांड असं त्याला म्हटलेलं आहे. त्याचेच 3 प्रकार केले, पहिले 2, दुसरे 2, तिसरे 2, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा, 6वा असे कोणते केलेले आहेत. एक आहे उपदेश कांड, त्याच्यामध्ये उपदेश आहे. दुसरा आहे उपपत्ती कांड, त्याच्यामध्ये उपपत्ती आहे. आणि तिसरा आहे उपासना कांड, कशा उपासना करायच्या हे यांनी सांगितलेलं आहे. ते असे हे 3 प्रकारचे, म्हणजे पहिल्या 3 प्रकारात मधुकांड, मुनिकांड, खिलकांड. दुसऱ्या प्रकारामध्ये उपदेश कांड, उपपत्ती कांड आणि उपासना कांड, म्हणजे बृहदारण्यक उपनिषद अशा कांडामध्ये घेतलेला आहे. काय आहे याच्यामध्ये, तर ब्रह्माचे ज्ञान आहे. आणि हे जे सगळं आहे हे ब्रह्माचं ज्ञान एकत्रितपणे त्या ठिकाणी आपल्या सगळ्यांना सांगितलेलं आहे. आणि म्हणून ते एकत्रित कशा पद्धतीने केलेलं आहे आणि अमृतत्व कशा पद्धतीने निर्माण झालेलं आहे त्याला मधुविद्या म्हणतात. मधुकांड पहिलं कांड, पहिले 2 अध्याय. मधुकांड का म्हटलं, मधुमक्षिका काय करतात, निरनिराळ्या फुलांवर जातात. बरं, फुलांची चॉईस आहे का त्यांना, हे पाहिजे ते पाहिजे नाही. सूर्यफुलही चालते, गुलाबाचं फुलही चालते, घंटीचं फुल असलं तरी चालते, काहीही असो त्याच्यातून चांगलं त्या बाहेर काढतात. फुल कोणतंही असो, काट्यांचा असो की साधा असो. म्हणजे मधुमक्षिका त्याच्यामध्ये जातात, मकरंद शोषतात आणि त्याच्यातून चांगलं काढतात, वाईट वाईट सोडून देतात. बृहदारण्यक उपनिषदामध्ये असं अनेक ठिकाणच्या चर्चेतून चांगलं चांगलं घेतलेलं आहे. आनो भद्राहा कर्तवो यंतु विश्वतः, जे जगातलं सगळं चांगलं ते मला पाहिजे, हेच मधुकांड आहे. तर ते मधुकांड त्या ठिकाणी ह्या मधुमक्षिका घेतात. बरं, घेताना काय करतात, पोळ्यामध्ये त्या आणतात आणि आणल्यानंतर स्वतः उपयोग करतात का त्याचा, नाही. उलट असं म्हणतात, मध झाल्यानंतर ह्या मधुमक्षिका स्वतःचं जीवन समर्पित करतात, म्हणजे मरतात म्हणतात त्या मध तयार झाल्यानंतर. तसं हे ऋषीमुनींनी असे हे जे निरनिराळे तत्वज्ञान आहे, जे समाजाला उपयोगी पडणार आहेत, असे त्यांनी एकत्रित केले आणि जगाला सांगितले. आणि मग मधासारखे त्या ठिकाणी त्यांनी एकत्रित केल्यामुळे याला मधुकांड म्हटलेलं आहे. मधुचं दुसरं नाव अमृत आहे, ज्याने आपल्याला मोक्ष प्राप्त होतो असं जे तत्वज्ञान आहे त्याला आणि मधुकांड म्हटलेलं आहे. हे कोणी कोणाला सांगितलेलं, हे सगळं संकलित केल्यानंतर दध्यांगाथर्वण ऋषी, म्हणजे ज्याला दधीची म्हणतात, त्या दधीची ऋषींनी अश्विनी कुमारांना हे मधुकांड म्हणजे मधुविद्या त्याला म्हटलेलं आहे, ती मधुविद्या सांगितलेली आहे. आणि त्याचं असं म्हणणं आहे की ही जे सर्व प्राणी मात्र आहे, हे जे भूत मात्र आहे, भूता परस्परे जडो मैत्र जीवांचे ज्ञानेश्वरांनी म्हटलं, असे सगळे चर आणि अचर, स्थावर आणि जंगम हे कोणी निर्माण केलेलं आहे, हे त्या परब्रह्म परमात्म्याने. पण ते काय, आत्म्याचं स्वरूप आहे सगळं. तो ईश्वर चराचर सृष्टीच्या रूपाने विश्वरूपाने नटलेला आहे. पण तो कोण आहे, तो आत्मा आहे, तो परमात्मा आहे, असं हे मधुकांड सांगते. मग दुसरं आहे मुनिकांड. आता मुनीवरूनच लक्षात येईल, मुनी म्हणजे कोणीतरी ऋषी मुनी आहेत आणि त्यांनी चर्चेतून चर्चा केली, प्रश्नोत्तरी केली, शंका आणि निरसन केलं आणि त्याच्यातून एक नवनीत बाहेर काढलं. अशी ही मुनींची तात्विक चर्चा, विशेषतः योगेश्वर याज्ञवल्क यांची चर्चा आहे. आणि त्या चर्चेतून त्यांनी जे सगळं तत्वज्ञान या ठिकाणी सांगितलं ते बृहदारण्यक योग म्हणतात. की या मुनिकांडामध्ये आत्म्याचं महत्व, मी कोण, अहम ब्रह्मास्मी, हे सगळं त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून त्याला मुनिकांड, मुनींनी सांगितलं म्हणून थोडक्यात सांगायचं म्हणजे सोप्या भाषेत. आता तिसरा आहे खिलकांड. शास्त्रामध्ये खिल जो शब्द वापरलेला आहे त्याला पुरवणी, पुरवणी म्हणजे वेदामध्ये ते खिल सूक्त आहेत पण निरनिराळे. हे जे श्री सूक्त आहे ना, खिल सूक्त आहे, प्रमुख सूक्त नाही. पण खिल सूक्ताला प्रमुखाचाही प्रमुख असा दर्जा प्राप्त झाला खिलामुळे. पुरवणी म्हणजे ज्यावेळेस सगळी चर्चा झाल्यानंतर
मग त्या उपनिषदाला वाटलं की अरे सगळी चर्चा झाली पण काहीतरी अपूर्ण आहे, काहीतरी जोडलं पाहिजे, काहीतरी जोडलं पाहिजे. आणि मग ते जोडलेलं जी उपासना त्यांनी सांगितलेली आहे. त्यांना वाटलं सगळी चर्चा झाली पण या समाजाला हे सगळं माहिती आहे आम्हाला, हे पण ते मिळवण्यासाठी काय करायचं आहे सांगावं लागेल की नाही. तेच जर माहित नाही, मुंबईचं खूप वर्णन केलं पण मुंबईला जायचं कसं हेच जर सांगितलं नाही तर कसं होईल. तिरुपतीचं वर्णन खूप केलं पण तिरुपती बालाजीला जायचं कसं हा मार्ग सांगावा लागेल की नाही. मग त्या उपनिषदकारांना असं वाटलं की नाही नाही काहीतरी जोडलं पाहिजे, यांना मार्ग सांगितला पाहिजे. आणि म्हणून त्या ज्याच्यामध्ये त्या उपासना सांगितल्या ते खिलक कांड म्हणून त्याला उपासना कांड देखील दुसऱ्या भाषेमध्ये म्हटलेलं आहे. ते त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे आणि त्याच्यामध्ये उपासना सांगितलेलं आहे. म्हणजे गायत्रीची उपासना कशी करायची, आणखी काय करायचं हे सगळं त्यामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. आणि म्हणून बृहदारण्यक हा जो उपनिषद आहे हा 3 कांडावर अवलंबून आहे, ज्याच्यामध्ये मधुकांड आहे, मुनिकांड आहे आणि खिलकांड आहे. आता आपल्याला रचना त्याची लक्षात आली असेल. आता या बृहदारण्यक उपनिषदाने जेव्हा सुरुवात केली तेव्हा योगेश्वर याज्ञवल्क्यांनी तर काय सुरुवात केली, त्यांनी सांगितलं बाबा प्रकृतीचं विराट रूप त्यांनी सांगितलेलं आहे. आणि ते सांगत असताना त्याने काय केलं, अश्वमेध नावाच्या घोड्याची उपमा दिलेली आहे या प्रकृतीच्या विराट रूपाला. म्हणजे हे अश्वमेध यज्ञाचा अश्व कसा असतो, त्याला सोडतात आणि तो सर्वत्र प्रदेशामध्ये जातो. त्या अश्वाला महत्व आहे पण अश्व म्हणजे महत्वाचा कोणीतरी आहे का. अश्व का महत्वाचा आला, तो कोणत्या तरी राजाने सोडलेला आहे. म्हणजे त्या अश्वाला पकडलं म्हणजे कोणाला पकडलं, राजाला पकडलं. अश्वाला बांधून नेलं म्हणजे त्या राजाला बांधून नेलं. अश्वाला मारलं म्हणजे राजाला मारलं. म्हणजे अश्व महत्वाचा नाही आहे पण अश्वापेक्षा महत्वाचा कोण आहे, ज्याने त्याला सोडलेलं आहे. तो अश्व जिकडे जिकडे जाईल तिकडे तिकडे सैन्य जायचं. लक्षात येऊन राहिलं. म्हणजे अश्व त्याचा खरा मालक कोण आहे अश्वाचा, ज्या राजाने अश्वमेध यज्ञ केला त्याने त्याला सोडलेला आहे. तर तो अश्व कोणाचा आहे, त्या राजाचा आहे. म्हणजे प्रमुख कोण आहे त्या अश्वाचा, त्या अश्वाचा प्रमुख आहे तो राजा. तशी ही प्रकृती म्हणजे अश्व आहे. आणि मग ही प्रकृती महत्वाची आहे का, महत्वाची आहेच पण त्याचा कोणीतरी मालक आहे की नाही. तर तो जो मालक आहे त्यांचा असं म्हणणं आहे, तो मालक म्हणजे तो परब्रह्म परमात्मा, तो त्याचा मालक आहे. आणि ही प्रकृती कोण आहे, सगळं प्रकृती पंचभूतानी ग्रहा लोका स्वरास्तथा असं आहे की नाही. तर ते जे सगळे प्रकृतीमधले घटक आहेत त्याचा मालक तो परब्रह्म परमात्मा आहे. आणि म्हणून त्याला त्यांनी अश्वमेध यज्ञाचा जो घोडा असतो त्याची उपाधी दिलेली आहे. ही प्रकृती म्हणजे तो घोडा आहे आणि त्याचा मालक वरती कोणीतरी आहे, तो परब्रह्म परमात्मा आहे. आता अश्वच का म्हटलं, तर अश्व हा गतीचं प्रगतीचं अशा पद्धतीचं लक्षण आहे आणि शक्तीचं देखील लक्षण आहे. प्रकृती कशी आहे, शक्तिमान आहे आणि गतिमान आहे आणि म्हणून तिला घोड्याचं स्वरूप दिलेलं आहे. कोणाच्या शक्तीने घोडा चालतो, तर तो कोणी चक्रवर्ती सम्राट आहे त्याच्या याने तो चालतो. आणि म्हणून त्याला तशा पद्धतीनं म्हणजे त्या अमूर्ताचं मूर्त रूप कोण आहे, तर ते मूर्त रूप म्हणजे अश्व आहे. अमूर्त मूर्त मूर्ती म्हणतो. म्हणून त्या ठिकाणी तुकाराम महाराजांचे वर्णन करताना त्या ठिकाणी म्हटलेलं आहे की सच्चिदानंद मूर्ती पाय दाखवी आम्हा. तर कसं स्वरूप आहे, सच्चिद आनंद आहे म्हणजे अमूर्त आहे पण मूर्त रूपामध्ये ते त्या ठिकाणी आलेले आहे. तसं प्रकृती कशी मूर्त रूपाने नटली पण कोणाचं स्वरूप आहे, त्या अमूर्त परब्रह्म परमात्म्याचा आहे. आता त्यांनी सांगितलं की बाबा हा अश्व म्हणजे शक्ती आहे, त्याने निर्माण केलेला आहे ही प्रकृती. तर या अश्वाचं तोंड म्हणजे काय आहे, तर उषक्काल सकाळचा जो सूर्य आहे, सूर्य म्हणजे त्याची जी किरण येतात ते त्याचं तोंड आहे. नेत्र म्हणजे आदित्य आहे. त्यानंतर प्राण म्हणजे वायू आहे.
उदर म्हणजे अंतरिक्ष आहे या प्रकृतीमधला, दिवस रात्र म्हणजे पाय आहेत, प्राण म्हणजे वायू आहेत, त्यानंतर नक्षत्र जे निरनिराळे आहेत प्रकृतीमधले ते त्याच्या अस्थि म्हणजे हाडं आहेत, त्यानंतर आकाश म्हणजे त्याच्या शरीरामधलं मांस आहे, मेघ गर्जना म्हणजे तो अंगडाई आळस देतो, ती जी आळस देण्याची प्रक्रिया आहे ती मेघगर्जना आहे, आणि जलवर्षा म्हणजे त्याच्या शरीरातून उत्सर्जन होते आहे. म्हणजे या घोड्याचे म्हणजे प्रकृतीचे निरनिराळे अवयव या बृहदारण्यक उपनिषदांनी सांगितलेले आहे. म्हणजे अमूर्त ब्रह्मा त्याचं मूर्त रूप म्हणजे ही प्रकृती आहे. बृहदारण्यक उपनिषदांनी हा एक प्रकार सांगितला, सगळ्यांच्या लक्षात आला असेल. किती सुंदर आहे या पुरुषाचं वर्णन. प्रकृती म्हणजे हा आता विराट पुरुष झाला जो निर्माण केला, त्या विराट चंद्रमा मनसो जातश्चक्षो सूर्यो अजायता श्रोत्रात वायुश्च प्राणश्च मुखादग्निर जायता नाभ्या आसिदंतरिक्ष्ण शीर्ष्णो द्योसमवर्तता. त्या ठिकाणी पदभ्याम सूर्यो अजायता असं त्याचं वर्णन त्याच्यामध्ये पुरुष सूक्तामध्ये केलेलं आहे. ते जे आहे पदभ्याम भूमिर्दिश श्रोत्रा तथा लोकां अकल्पयन्न असं त्याचं वर्णन आहे. असा जो प्रकृती रूपाने नटलेला पुरुष त्याचं वर्णन पुरुष सूक्तामध्ये. आणि पुरुष सूक्त काय आहे? बृहदारण्यक योग उपनिषद समजा यजुर्वेदामधलाच तो भाग आहे. असा जो विराट पुरुष ती प्रकृती त्याचं लक्षण आहे. मग आता त्यांनी असं म्हटलं की हे जे निर्माण कसं झाली प्रकृती त्याचे वेगवेगळे आपण आधी पाहिलेले. या बृहदारण्यक उपनिषदाने काय सांगितलं तर त्यांनी त्या ठिकाणी सांगितलं की पहिल्यांदा काय होतं, सर्वत्र प्रलय होता आणि प्रलयाने मृत्यू, या मृत्यूने काय केलं सगळ्यांना डुबवून टाकलं. आता राहिलं कोण? मृत्यू रूपामध्ये भगवान, आणि सर्वत्र जलमय आहे. आता या जलातून त्याने काय केलं, सगळं संपलं ना आता, मग त्याने पृथ्वी निर्माण केली आणि त्या पृथ्वीतून तेजस स्वरूप असा अग्नी निर्माण केला. आता ही थेअरी पाहून घ्या, ही थोडी वेगळी आहे बृहदारण्यक उपनिषदातली. आणि त्याने अग्नी निर्माण केला. आता हा अग्नी त्याने 3 भागामध्ये वाटला. एक त्याने सूर्य निर्माण केला त्या अग्नीपासूनच, दुसरं त्याने वायू निर्माण केला, आणि तिसरा म्हणजे प्रत्यक्षात अग्नी, जातवेद नावाचा अग्नी, गार्हपत्य नावाचा अग्नी, आहवनीय नावाचा अग्नी, त्याच्यानंतर आपण ते आपला काय म्हणतात त्याला लौकिक अग्नी, अलौकिक नावाचा अग्नी, असे निरनिराळे अग्नी, आपण भडाग्नी वगैरे जठराग्नी, असे निरनिराळे अग्नी ज्याच्या भरवशावर हे जग चालू आहे, असे 3 प्रकारचे अग्नी त्याने केले. मग काय केलं, या प्रकृती पुरुषाचा आणि भाग, पूर्व भाग म्हणजे डोके त्याचे, जी पूर्व दिशा आहे तिला डोकं म्हटलेलं आहे. मग उत्तर दक्षिण भाग त्याला पार्श्व भाग म्हटलेला आहे. पुरुषाची कल्पना करा मग लक्षात येईल. आणि त्याचा एक एक भाग म्हणजे हे आहे. द्युलोक म्हणजे त्याची पाठ आहे, अंतरिक्ष म्हणजे त्याचं त्या ठिकाणी, आणि उदर आहे, पृथ्वी म्हणजे त्याचं वक्षस्थळ आहे म्हणजे छाती आहे, अग्नितत्व म्हणजे त्याचा आत्मा आहे, आणि मैथुनातून या पुरुषाने आणि निरनिराळे सगळे प्राणी मात्र तयार केलेले आहेत. अशी रचना त्याच्यामध्ये त्यांनी केलेली आहे. आता पुढे आणखी एक शंका त्याच्यामध्ये आलेली आहे, आणि त्या शंकेचं निरसन आणि बृहदारण्यक उपनिषदाने केलेलं आहे. ते म्हटले का हो, आता हे सगळं जग, सगळं चराचर सृष्टी काहीच नव्हतं, त्या मृत्यू देवतेने सगळं डुबवलं. त्या परब्रह्म परमात्म्याने प्रकृती रूपामध्ये हे सगळं पृथ्वी निर्माण केली, अग्नी निर्माण केले, अग्नीचे 3 भाग केले, आणि मग अंतरिक्ष, सूर्य, त्याच्यानंतर सगळं उदर वगैरे सगळं निरनिराळं तयार केलं. मग आता हे सगळे प्राणी मात्र जगातलं जे आहे ते सगळं तयार केलं. म्हणजे त्याच्यामध्ये सुर आणि असुरही निर्माण केले. जर काहीच नव्हतं, देव निर्माण केले, दानव निर्माण केले. याचा अर्थ देव आणि दानव एकाच आईच्या उदरातून निर्माण झाले, परब्रह्म परमात्म्याच्या. बरोबर आहे. मग आता दोघं सख्खे भाऊ आहेत. तर्क बरोबर आहे की नाही? एकदम बरोबर आहे.
मग दोघं जर सख्खे भाऊ आहे, दोघंही त्या पतीचे प्रजापित्याचे म्हणून आपण, तो जो प्रजापती ब्रह्मा किंवा प्रजापिता म्हणून, तो जो प्रजापिता ब्रह्मा आहे त्याचे सगळे जर पुत्र आहेत हे, मग देव वेगळे असुर वेगळे कसे झाले, हे राक्षस कसे झाले, ते कसे देव झाले, यांच्यामध्ये सकारात्मकता कशी आली, त्यांच्यामध्ये नकारात्मकता कशी आली, हे कसे दैवी वृत्तीचे आहेत, हे कसे स्वार्थी वृत्तीचे आहेत, बरं हे संख्येने का जास्त आहेत, हे देव संख्येने का कमी आहेत. तर व्यवहारामध्ये देखील दैवी वृत्तीचे लोक कमी आहेत आणि आसुरी वृत्तीचे लोक जास्त आहेत. आणि आसुरी वृत्तीचे लोक स्वार्थी आहेत, मला माझं करत राहतात. दैवी वृत्तीचे लोक काहीतरी परोपकारासाठी, परोपकाराय वहंती नद्याः परोपकाराय फलंती वृक्ष असं म्हणतो की नाही, तसं परोपकारार्थम इदम शरीरम असं म्हटलेलं आहे. असं जे परोपकार आहे ते दैवी वृत्ती त्या ठिकाणी आहे. मग त्यांनी सांगितलं की एकाच आईच्या उदरात आहे, पण असं का झालं, तर बृहदारण्यक उपनिषद सांगतो त्याला स्वभाव दोष म्हणतात. त्या दोघांची प्रकृती वेगवेगळी आहे आणि त्या वेगवेगळ्या प्रवृत्तीतून त्या ठिकाणी पुढच्या ती कथा येणार आहे पुढच्या उपनिषदामध्ये. तर यांना असं वाटलं की हे जीवन म्हणजे हा देह म्हणजे सर्व काही मोक्ष, म्हणून राक्षस देहासाठी झगडतात. आपल्या या समाजामध्ये जे राक्षस आहेत ते फक्त स्वार्थासाठी, पोट आणि पोटाखालचा भाग. आणि जे दैवी लोक आहेत ते काय करतात, ते पोटाच्या वर हृदय, त्याच्यावर मेंदू म्हणजे मन आणि मस्तिष्कासाठी ते त्या ठिकाणी धडपडतात. आणि म्हणून हे जे दैवी वृत्ती आहे आणि राक्षसी वृत्ती आहे त्या का निर्माण झाल्या. आता आपल्याला भगवद्गीतेमध्ये दैवासुर असा आपण एक प्रकरण पाहिलेलं आहे. त्याच्यामध्ये आपल्या शरीरामध्ये 3 प्रकारचे गुण आहेत, सत्व रज तम. आता जो सात्विक गुण आहे तो देवाकडे धावणार आहे. आपल्या शरीरामध्ये देखील एक दैवी वृत्ती आहे, तिला सकारात्मकता म्हणतात. ज्याच्यामध्ये सकारात्मकता आहे म्हणजे तिथे हा जो सत्व गुण आहे तो आहे. आणि रज आणि तम गुण जर जास्त असतील तर राक्षसी वृत्ती आहे. या राक्षसामध्ये रज आणि तम गुण आहे आणि म्हणून ते राक्षस झाले. आणि ज्यांच्यामध्ये सत्व गुण आहे म्हणून ते देव झाले. एकाच आईच्या उदरामध्ये आपल्या एकाच शरीरामध्ये 3ही गुण आहे, पण प्राबल्य रजगुण आणि तमोगुणाचं झालं की राक्षस आला. आणि जर प्राबल्य सात्विक गुणाचं झालं तर माझ्यामध्ये दैवी गुण आला, त्याला दैवासुर संपत्ती योग म्हणतात. अशी या ठिकाणी त्याने त्या याच्यामध्ये पूर्ण केलेला आहे. आणि म्हणून त्यांनी सांगितले बाबा रज आणि तमगुण बाजूला करा आणि सात्विक गुण म्हणून अहम ब्रह्मास्मी हे तत्व त्यांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. आता पुढे आहे हा उपनिषद, बृहदारण्यक उपनिषद आणखी पुढे पुढे चाललेला आहे. याच्यामध्ये काय आहे, चर्चेतून निरनिराळ्या तत्वज्ञान बाहेर पडलेलं आहे. वादे वादे जायते तत्वबोधाः असं सूत्र आहे. मग आता हे जे तत्वबोध कसा झाला त्यांनी काही तत्वबोध सांगितलेले आहेत. उदाहरणार्थ एक गार्ग्य मुनी होते, गार्ग्य बालकी ऋषी अहंकाराने व्याप्त होते. त्यांना असं वाटलं ज्ञान माझ्याजवळ आहे, नवल अहंकाराची गोठी, विशेष न लगे अज्ञाना पाठी, परी सज्ञानाचे झोंबे कंठी, नाना संकटे नाचवी. आता यांच्यामध्ये ज्ञान आहे म्हणून अहंकार आला आणि ते कुठे गेले, काशी नरेश त्यांचं नाव अजात शत्रू त्याच्याकडे गेले आणि सांगितलं की अरे तत्वज्ञान मला सांगायचं तुला तुझ्या दरबारामध्ये आणि मला तू त्या ठिकाणी दान कर. आता हा राजा खरोखर काशीचा राजा होता, तो विद्वान होता. विनम्रपणे त्यांचं पाद्यपूजन केलं आणि सांगितलं की महाराज काही हरकत नाही, मला सांगा शास्त्र काय सांगतात ते. आता हा एक एक शास्त्र त्यांच्या समोर छाती फुगवून सांगून राहिला. पहिले ब्रह्म काय सांगितल्यावर काशी नरेश म्हटले का मला माहिती आहे, आणखीन काहीतरी सांगा. मग त्याने दुसरा आणखी जीव म्हणजे काय ते म्हटल्यावर मला माहिती आहे. आत्मा म्हणजे काय मला माहिती आहे. जीव ब्रह्मैक्य सांगितलं मला माहिती आहे. सगळं त्या ठिकाणचं तत्वज्ञान तो सांगायला लागला. आणि हे अजात शत्रू नावाचे राजे त्याला म्हणायला लागले मला माहिती आहे, आणखी काहीतरी सांगा, आणखी काहीतरी सांगा. शेवटी थकले हे गार्ग्य मुनी आणि म्हटले अरे बाबा संपला आता माझं, मी निघतो. तेव्हा
त्याने बसवलं, त्यांची पूजा केली, दान केलं. आता यांच्यातला अहंकाराचा जो वारा होता तो नष्ट झाला आणि आता एक गार्ग्य बालकी ऋषी त्यांना म्हणायला लागले की बाबा माझ्यापेक्षा तर तूच ज्ञानी आहे, एक काम कर, तूच ज्ञान सांगणं. तेव्हा अजात शत्रू म्हटले की नाही हो, तुम्ही तर ऋषी आहात, तुम्ही मुनी आहात, गुरुतुल्य आहात, वंदनीय आहात, मी तुम्हाला कसं सांगणार, पण आपण चर्चा करू. आणि त्या चर्चेतून त्यांनी ब्रह्म जीव ब्रह्मैक्य वगैरे सगळं आणि त्या अजात शत्रू राजाने आणि गार्ग्य मुनी बालकी गार्ग्य मुनी यांना त्या ठिकाणी सांगितलेलं आहे आणि यांनी ते ग्रहण केलेलं आहे. आणि म्हणून ज्ञान ग्रहण करताना त्या ठिकाणी मी कोण आहे, मी ऋषी आहे का, मुनी आहे का, राजा आहे का, आणखी कोणी काम करणार आहे असं नाही. तर त्या ठिकाणी ज्ञान ग्रहण कुठूनही करावं, पण त्या ज्ञानाचा उपयोग मला मोक्ष प्राप्तीसाठी केला पाहिजे. आता हे त्या ठिकाणी त्यांनी सांगितलेलं आहे. ब्रह्मांड मानव असं सगळं त्या ठिकाणी सांगितलेलं आहे. पिंडी ते ब्रह्मांडी असं झाल्यानंतर आता तिथे आणखीन चर्चा या उपनिषदाने इतरांची आणखीन सुरू केलेली आहे. इथे त्यांनी सांगितलं की सप्तऋषीची कल्पना केलेली आहे. आता हे 7 ऋषी आपल्या सगळ्यांना माहिती आहे, ती आपली कुळ आहे. गोत्र कशाला म्हणतात, हे सप्त ऋषी वेगवेगळे त्या ठिकाणी सांगितलेले आहेत. या सप्त ऋषींनी हे जे ब्रह्मांड आहे, हा जीव ब्रह्म एकात्म ज्यांनी केलेला आहे, त्यांनी याची जागा घेतलेली आहे पूर्ण पुरुषाची, प्रकृतीची. त्या प्रकृती स्वरूप जे त्या ठिकाणी आकाराला आलेलं आहे, निराकार वस्तू कैसी आकारा आली आणि सर्व घटी व्यापक माझी सद्गुरु माऊली. आता ही सद्गुरु माऊली सप्तर्षी कुठे कुठे आहेत त्या विराट पुरुषाच्या. त्यांनी सांगितले बाबा या विराट पुरुषाचे 2 कान म्हणजे गौतम नावाचे ऋषी आणि भारद्वाज नावाचे ऋषी आहे. या ठिकाणी त्यांचे नेत्र कोण आहे तर विश्वामित्र आणि जमदग्नी नावाचे ऋषी त्यांचे नेत्र आहेत. त्याच्या नासिका कोण आहेत 2 तर त्या नासिका म्हणजे वशिष्ठ आणि काश्यप नावाचे ऋषी आहेत. आणि वाणी म्हणजे तोंड कोण आहे तर ते अत्री नावाचे ऋषी आहेत. म्हणजे त्या अमूर्ताचं मूर्त रूप सप्तर्षीच्या योगाने, म्हणजे पहिल्यांदा आपण निरनिराळ्या प्रकृतीतल्या घटनेच्या रूपाने पाहिलं किंवा हे ते आहे, अग्नी हे आहे, उदरामध्ये आकाश आहे वगैरे. मग त्यानंतर आपण वेगवेगळे आणि त्या पुरुषाचे नेत्र वगैरे हे पाहिलेले आहे, ते वेगळ्या अर्थाने पाहिले. आणि आता तिसऱ्या अर्थाने सप्तर्षीच्या अर्थाने या ठिकाणी पाहत असताना ते कसे पाहिलेले आहेत तर कोणते ऋषी कान आहे, नाक आहे, डोळे आहे, हे या ठिकाणी आणि सांगितलेलं आहे. आणि ते अमूर्ताचं मूर्त रूप सद्गुरूच्या याने कशा पद्धतीने आलेलं आहे ते असा अव्यक्ताचं व्यक्तरूप त्या ठिकाणी निराकार वस्तू कैसी आकारात आली आणि सर्व घटी व्यापक माझी सद्गुरु माऊली, अशी ही सप्तर्षीचं प्रकार त्या ठिकाणी सांगितलेला आहे. आता आणखी एक प्रकार तो पुढच्या कांडामधला पण मी आधी घेतो म्हणजे वेळेचं आपल्याला हे जाईल. या ठिकाणी योगीश्वर याज्ञवल्क्य ज्यांनी हा उपनिषद निर्माण केला, कर्ते ऋषी त्याचे जे आहेत, तर हे अत्यंत प्रकांड पंडित आहेत आणि यांचं वैशिष्ट्य आहे लक्ष्मी आणि सरस्वती दोन्हीही यांच्याजवळ. माझी या भक्ता काय संसाराची चिंता, राजयाची कांता कोरांना मागे. अरे भक्त होते ना ते, प्रकांड पंडित तर होतेच, श्रीमंत होते. त्यांनी वानप्रस्थ घ्यायचं ठरवलं. मग काय केलं, त्यांना 2 पत्नी होत्या. एकीचं नाव आहे मैत्रेयी आणि दुसरीचं नाव आहे गार्गी. मग त्यांनी ठरवलं की माझ्या जवळची संपत्ती 2 पत्नींना वाटून द्यायची आणि म्हणून त्यांनी ठरवलं एकीकेला बोलवायचं. आता त्यांनी त्यांची पत्नी आहे मैत्रेयी नावाची, तिला बोलावलं आणि तिला सांगितलं की हे पहा मी आता वानप्रस्थाला जाणार आहे, तर ही संपत्ती मी 2 पत्नींना वाटून देणार आहे. तर तू लहान असल्यामुळे तुला मी पहिल्यांदा म्हणजे एक कात्यायनी नावाची त्यांची एक पत्नी आणि दुसरी आहे मैत्रेयी. तर या मैत्रेयीला बोलावलं आणि बोलावून सांगितलं की तुला काय काय पाहिजे सांग. तेव्हा आता ही मैत्रेयी म्हटली की तुम्ही कुठे चालली, संपत्ती जर आम्हाला देऊन राहिली
एवढं ऐहिक सुख ज्याच्यामध्ये मिळू शकते, ती संपत्ती तुम्हाला गौण वाटून राहिली, तर तुम्ही जिथे जाणार आहात याचा अर्थ या संपत्तीपेक्षाही काहीतरी महत्वपूर्ण आहे. तुम्ही कुठे चाललेले आहात ते मला सांगा, तरच मी संपत्ती ग्रहण करीन. म्हणजे ज्या अर्थी तुम्ही हे सोडून चालले, कनिष्ठ भोग केव्हा सोडतो माणूस, जेव्हा उच्च भोग काहीतरी असेल, याच्यापेक्षा काहीतरी श्रेष्ठ आहे म्हणून तुम्ही चालले मला सोडून. तर ते काय आहे मला सांगा. तर आता इथे पतीने पत्नीला केलेला उपदेश, याज्ञवल्क्यांनी आपल्या पत्नीला केलेला उपदेश, म्हणजे पतीने पत्नीला केलेले उपदेश फार कमी आहे. बायको ऐकते का कोणाचं? असे 3 प्रकारचे महत्वाचे उपदेश पतीचे. एक उपदेश आहे भगवान शिवांनी सीता म्हणजे सती आई साहेबांना केलेला. म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की दक्षाने यज्ञ केला, निमंत्रण भेटलं नाही, तेव्हा आता त्या सतीने आग्रह केला की काय होते, माझे वडील आहेत, नसलं निमंत्रण तर काय होते, आपण जाऊ. तेव्हा आता भगवान शंकरांनी सतीला उपदेश केलेला आहे की असं जाऊ नये निमंत्रणाशिवाय वगैरे असं सगळं. पण ती ऐकते का? बायको आहे ना ती म्हणला चला चलाच. आणि मग भगवान शिव त्या ठिकाणी गेले. दक्षाने सतीचा अपमान केला, तो यज्ञ विध्वंस झाला वगैरे, आपली सगळ्यांना कथा माहिती आहे. पण तो विध्वंस होण्यापूर्वी भगवान शंकरांनी सतीला आणि उपदेश केलेला आहे. तो पहिला उपदेश पतीने पत्नीला केलेला आहे. आता तिसरा उपदेश आहे, तो प्रसिद्ध आहे, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. ज्यावेळेस विमान आलं संत तुकाराम महाराजांना, जगद्गुरु संत श्रेष्ठ तुकाराम महाराज, तर जिजाऊ आईसाहेबांना त्यांनी म्हटलं त्यांच्या पत्नीला, चल विमान आलं. तर ती म्हटली नाही नाही, हे सगळं राहिलेलं आहे माझं. तर तुकाराम महाराजांनी आपल्या पत्नीला उपदेश केलेला आहे. तर तो एक उपदेश पतीने पत्नीला केलेला. आणि हा जो उपदेश आहे आता मैत्रेयीला केलेला याज्ञवल्क्यांनी, तो उपदेश त्यांनी या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि त्याच्यामध्ये शाश्वत सत्य काय आहे ते त्यांनी सांगितलेलं आहे. मरण प्रकृती आहे, जीवन विकृती आहे, त्या परब्रह्म परमात्म्याचा शोध, त्याला सत्य शोध म्हणतात, तो मला या ठिकाणी घ्यायचा आहे. आणि म्हणून आपण असतोमा सद्गमय, या अंधाराकडून प्रकाशाकडे जायचं आहे. मृत्योन्मा अमृतंगमय, या मर्त्याकडून अमृत तत्वाकडे मला जायचं आहे. आणि हे जे सगळं तत्व आहे ते त्या ठिकाणी सत्याकडे नेणार आहे, ते तत्वज्ञान त्यांनी सांगितलेलं आहे. आणि मग आपल्या सगळ्यांना माहिती आहे, मैत्रिणीने संपत्ती घेतलेली नाही आणि ती देखील अत्यंत साध्वी झालेली आहे. आणि तिने देखील तपश्चर्या करून आपलं स्थान वेदामध्ये मिळवलेलं आहे. ती मैत्रेयी, याच्यामध्ये गार्गी नावाची दुसरी एक आहे, यांची पत्नी वगैरे नाही, ती गार्गीशी यांचा संवाद झालेला, चर्चा झालेली आहे. ती पण स्त्री आहे, वेदातील स्त्रिया. आणि यांची दुसरी पत्नी आहे, तिचं नाव आहे कात्यायनी, तिच्याशी देखील यांनी चर्चा केलेली आहे. असा हा सुंदर संवाद या बृहदारण्यक उपनिषदामध्ये याज्ञवल्क्य आणि मैत्रेयीचा आहे. आणखीन कोणते संवाद आहेत? तर जनक राजाने काय केलं, एक यज्ञ त्या ठिकाणी केला आणि सगळ्या विद्वान गृहस्थांना बोलावलं. 1000 गायी त्या यज्ञ मंडपामध्ये ठेवल्या. त्यांच्या शिंगांना सोन्याच्या मोहरा होत्या. आणि त्या 1000 गायी त्यांनी सांगितलं की जो शास्त्रार्थामध्ये पक्का असेल त्यांनी ह्या गायी घेऊन जा. आता थोड्या वेळ सगळी शांतता. तितक्यात याज्ञवल्क्य महामुनी त्या ठिकाणी आले आणि त्यांचा एक शिष्य होता. त्या शिष्याला, त्याचं नाव होतं सामश्रवा, त्याने सांगितलं गायी घे आणि चल आपल्या आश्रमाकडे घेऊन जा, हाकलं. आता ते बाकीचे विद्वान उभे राहिले एकदम, चर्चा नाही, काही नाही, तुम्ही घेऊन चालले, स्वतःला विद्वान समजता का? तर त्यांनी सांगितलं हो बा, राजाचा आदेश काय होता, जो कोणी विद्वान असेल त्यांनी घेऊन जा, तुम्ही काय उभे राहिले नाही. आणि मला माहिती आहे माझी विद्वत्ता आहे आणि अहंकाराने सांगत नाही, विनम्र भावाने मी सांगतो. आणि म्हणून मी माझ्या शिष्याला सांगितलं की जा घेऊन जाय सामश्रवाला. त्याने सांगितलं थांबा थांबा, चर्चा करा. आणि आता याज्ञवल्क्य बसलेले आहे आणि याज्ञवल्क्याशी एकेकाचा संवाद बृहदारण्यक उपनिषदामध्ये सुरू आहे. सुरुवातीला अश्वल नावाचे ऋषी आले.
त्यांचा आणि संवाद सुरू झाला, मृत्यूविषयक संवाद. साहजिकच ते जे अश्वल नावाचे ऋषी हरले. मग आता दुसरे आले पुढे, त्यांचं नाव आहे अंतर्भाग, आर्तभाग. ते ऋषी आले आणि त्यांनी त्या ठिकाणी आणि ग्रहांच्या संदर्भामध्ये, ज्योतिष संदर्भामध्ये चर्चा केली. हरले, चला बाजूला सरका. भृजू नावाचे ऋषी त्या ठिकाणी आलेले आहेत, त्यांनी अपरेक्ष ब्रह्म नावाची चर्चा केलेली आहे. हारले, चला पुढे सरका. कहोल नावाचे ऋषी आले, त्यांनी सर्वांतर ब्रह्म याच्यावर चर्चा केली. याज्ञवल्क्यांनी त्यांना देखील हरवलेला आहे. मग आपल्याला कहोल नावाचे ऋषी नंतर आता गार्गी त्या ठिकाणी, मग अशी चर्चा झाली, ही साध्वी त्या ठिकाणी आलेली आहे आणि तिच्याशी चर्चा झालेली आहे. त्यांनी सांगितलं पाण्यात सर्व आहे, पण पाणी कशात आहे त्याच्यावर त्यांनी चर्चा केलेली आहे. तर त्या चर्चेनंतर त्या देखील हारल्या तिथे. मग त्या सरकल्या. आता कोण आलेलं आहे? शाकल्य नावाचे ऋषी आलेले आहे. आता हे शाकल्य थोडे अहंकारी आहे आणि यांनी त्यांच्याशी अहंकार आणि उद्दामपणे बोलायला सुरुवात केली. तेव्हा विनम्रपणे याज्ञवल्क्य म्हटले की अरे बाबा अहंकार करू नको, चर्चा आहे ना ही, वादे वादे जायते तत्वबोधा, याच्यातून तत्व बाहेर आलं पाहिजे, नवनीत बाहेर आलं पाहिजे. मी जर हारलो तर त्या गाई तुझ्या आणि जयपत्र लिहून देतो. मग यांची चर्चा त्या ठिकाणी सुरू झालेली आहे. चर्चा कशावर झालेली आहे तर या शाकल्याने देवता किती आहेत याच्यावर चर्चा केलेली आहे. मग आपण 33 कोटी देव म्हणतो की नाही, लोक त्याच्यावर खूप नावं ठेवतात. 33 कोटी आहे, प्रत्येकाने 1-1 रुपया दिला मला देवा तर मला 33 कोटी रुपये मिळतील वगैरे गंमत करतात आपल्या ईश्वराची. 33 कोटी म्हणजे 33 प्रकारच्या देवता, त्या कोणत्या कोणत्या हा प्रश्न त्यांनी केला. याज्ञवल्क्यांनी आता त्या शाकल्याला आणि त्या 33 कोटी देवता सांगितलेल्या आहे. काय काय सांगितलेलं आहे? अष्टवसू त्यांनी सांगितलेले आहे, त्याची नावं देखील आहे. त्याच्यानंतर 12 त्या ठिकाणी आदित्य सांगितलेले आहे. मित्र, रवी, सूर्य, भानु, खग, कृष्ण, हिरण्यगर्भ, मरीच, आदित्य, सवित्र, अर्क असे देखील आहेत. आणि दुसरे पण त्याची नावं त्या ठिकाणी अंशुमान, आर्यमान, इंद्र असे देखील नावं त्यांचे आहेत. 8 वसूंची नावं आहेत. ध्रुव, घोर, सोम, आप असे पद्धतीचे, अनल, प्रभास असे त्याचे वेगवेगळे नावं अष्टवसूंचे देखील आहेत. 11 रुद्र आहेत, म्हणजे 8 वसू 12 आदित्य, 11 रुद्र देखील आहेत. पिंगल आहेत, भीम आहे, विरूपाक्ष आहेत, असे निरनिराळे त्या ठिकाणी 11 रुद्र आहेत. आणि 2 अश्विनी कुमार देखील आहेत. असे मिळून 33 कोटी म्हणजे 33 प्रकारचे, म्हणजे 12 आदित्य, 11 रुद्र, 8 वसू आणि 2 अश्विनी कुमार असे एकंदर 33 कोटी प्रकारचे देव त्यांनी त्या ठिकाणी देवता सांगितलेले आहेत. शाकल्य हे गर्वाने आणखीन वादविवादात चर्चा करायला लागले. प्रत्येक वेळा हारायचे, चिडायचे, शेवटी पूर्ण हारून गेले, शांत बसले. तेव्हा आता याज्ञवल्क्याने सांगितलं बाबा तू चर्चा केली, अहंकाराने केली, तुझ्या मस्तकाची शकल होती आणि त्या शाकल्याची त्या ठिकाणी शकल झालेली आहे. उद्दालक नावाचे ऋषी आहेत, त्यांनी देखील अंतर्यामी कोण आहे याची सगळी चर्चा तिथे झालेली आहे. आणि हा चर्चा त्या ठिकाणी झाल्यानंतर नवनीत बाहेर पडलं. ते बृहदारण्यक उपनिषदामध्ये सुंदर त्या ठिकाणी आहे. आपल्याला वेळेचं बंधन आहे. पुढे मग आणखीन एकदा कात्यायनी म्हणजे यांची पत्नी आणि याज्ञवल्क्य यांचा देखील संवाद आहे. मैत्रेयीचा देखील संवाद आहे. याच्यामध्येच आणखी एक श्वेतकेतू आणि प्रवाहन यांचा देखील संवाद आहे. आणि उपनिषदानी, या बृहदारण्यक उपनिषदाने तुम्हाला सांगतो किती सुंदर आहे, त्याचा अभ्यास झाला पाहिजे. गर्भाधान याची देखील चर्चा आहे. गर्भपात यांची देखील चर्चा आहे. संतती नियमनाचा विचार बृहदारण्यक उपनिषदाने केलेला आहे. लोकसंख्येचा विस्फोट भविष्यामध्ये होईल आणि या पृथ्वीवर त्रास होईल त्याचा विचार ऋषी मुनींनी आधीच केलेला आहे. आणि म्हणून संतती नियमन याचा म्हणजे गर्भनिरोध आपण म्हणतो की नाही, ते गर्भनिरोध देखील या उपनिषदामध्ये चर्चीला गेलेला आहे. नंतर 3 लोक कोणत्या कोणत्या पद्धतीचे ते देखील त्यांनी आपल्या देहाच्या याने केलेलं आहे. त्या देहातच 3 लोक आहेत. पृथ्वी लोक कोण आहे? आपली वाणी आहे. अंतरिक्ष कोण आहे? आपलं मन आहे. आणि स्वर्ग लोक कोण आहे? आपला प्राण आहे. या योगाने त्यांनी त्या ठिकाणी समजावून सांगितलेलं आहे. अशी आणखीन एक सांगितलं, प्रजापतीने त्या ठिकाणी द नावाचं अक्षर दिलं.
देवांना दिलं. द म्हणजे काय, तर त्या देवाने सांगितलं दमन करा आतले सगळे जे अवगुण आहेत त्याचे. मग मानवाला सांगितलं, त्यांनी सांगितलं दान करा. आणि तिसरं राक्षसांना दिलं, त्यांनी केलं दया करा. असे दमन, दान, दया याचं महत्व याच्यामध्ये आणि त्या प्रजापतींनी त्या ठिकाणी दिलेलं आहे. असं अनेक बाबी याच्यामध्ये त्यांनी सांगितलेल्या आहेत. आणि सगळ्यात शेवटी म्हणजे त्या उपासना कांडामध्ये हे सगळं सांगत असताना ध्यान सांगितलेलं आहे, गायत्रीची उपासना सांगितलेली आहे, उपासना निरनिराळ्या सांगितलेल्या आहेत. त्याचं नावच उपासना कांड आहे. आणि म्हणून कांडत्रयात्मक असा हा बृहदारण्यक उपनिषद. आणि याच्यामध्ये प्रचंड तत्वज्ञान कांडत्रयात्मकामध्ये 3 कांडामध्ये आणि याज्ञवल्क्यांनी सांगितलेला आहे. पती पत्नीचा संवाद या ठिकाणी सांगितलेला आहे. विश्वाच्या उत्पत्तीचं आणि रहस्य या ठिकाणी सांगितलेलं आहे. वेगवेगळ्या अर्थाने निरनिराळे संवाद या ठिकाणी सांगितलेला आहे. आणि संवादावर आधारित असा हा बृहदारण्यक उपनिषद अत्यंत सुंदर, सात्विक आणि तत्वबोध करणारा असा उपनिषद आहे. त्या उपनिषदाची आपण या ठिकाणी आणि चर्चा करून त्याच्यावर चिंतन केलं पाहिजे. ओम पूर्णमदः पूर्णमिदं पूर्णात् पूर्णमुदच्यते पूर्णस्य पूर्णमादाय पूर्णमेवावशिष्यते. ओम शांती शांती शांती. नमो नारायण.